जय गुरुदेव. मी अभय मुलाटे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मौनिक उत्सव या गुरुदेव श्री रविशंकरचे लिखित ग्रंथातील ज्ञानपत्रिकांचं आपण वाचन करत आहोत. आज आपण 2 छोट्या ज्ञानपत्रिका वाचणार आहोत ज्या एकमेकांशी पूरक आहेत. तो पहिली जी ज्ञानपत्रिका आहे ती दिनांक 6 एप्रिल 2000 रोजी गुरुजींनी हिमाचल प्रदेश भारत या इथे सांगितली. इच्छा कशी उत्पन्न होते, तो 5 प्रकारे इच्छा उत्पन्न होते असं सांगितलंय. 1. सुखद अनुभवांची आठवण आणि पूर्वसंस्कार यांच्यामुळे इच्छा उत्पन्न होते. आपण आईस्क्रीम खाल्लेलं असतं छान एखाद्या ठिकाणी, ती आठवण आपल्याला येते आणि परत आईस्क्रीम खायची इच्छा निर्माण होणे, हा त्यातला प्रकार झाला. किंवा पूर्वसंस्कार, आपल्यामध्ये जन्मताच काही वेळेला पूर्वसंस्कार असे असतात की त्यामुळे आपल्याला ती इच्छा निर्माण होते. उदाहरणार्थ सत्संगाला जाणे, मंदिरामध्ये जाणे, यामुळे सुद्धा इच्छा उत्पन्न होते. नंबर 2, काही ऐकून इच्छा उत्पन्न होण्याची शक्यता असते. आपण रेल्वेमधून प्रवास करतो आणि ते लोक ओरडत येतात, चाय 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 चाय, वडापाव वडापाव. त्यांचं ते ओरडणं ऐकून आपल्याला चहा प्यायची इच्छा निर्माण होते किंवा वडापाव खायची इच्छा निर्माण होते, हो का नाही. नंबर 3, विशिष्ट लोक किंवा ठिकाण यांच्या संपर्कातूनही इच्छेला चालना मिळू शकते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा सेवा करायची सवय आहे, मग त्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर त्यामुळे आपल्याला पण असं वाटतं की आपण पण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, तशी इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. किंवा ठिकाण यांच्या संपर्कातूनही इच्छेला चालना मिळू शकते. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपली अलीकडची मॉल संस्कृती, ही सगळी याच्यावरच चाललेली आहे. आपल्याला घ्यायच्या असतात 2च वस्तू आणि आपण मॉलमध्ये गेल्यानंतर 10 वस्तू विकत घेतो. आपला असा अनुभव आहे की नाही सगळ्यांचा? यस सर नो. त्या ठिकाणच्या प्रभावाने आपल्यामध्ये नसली तरी ती इच्छा निर्माण होते. हा झाला इच्छेच्या उत्पन्नाचा 3रा प्रकार. 4था प्रकार काय सांगितलाय की दुसऱ्या कोणाची गरज किंवा इच्छा तुमच्यातून तुमची स्वतःची इच्छा म्हणून व्यक्त होऊ शकते. उदाहरणार्थ जेव्हा कोणाला तरी भूक लागते तेव्हा त्यांना खाऊ घालण्याची इच्छा तुमच्यात उत्पन्न होते. किंवा कोणाला तरी तुमच्याशी बोलायचे असते आणि उत्स्फूर्तपणे तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होते. हा तर आपला इन जनरलचा अनुभव आहे. आपण सहज एखाद्याला फोन करतो आणि तो काय म्हणतो तिकडून, अरे बरं झालं तुझा फोन आला, मला तुझीच आठवण येत होती काल परवा 2 दिवसापासून. असं होतं की नाही सगळ्यांचं? तर हा झाला 4था प्रकार. 5वं काय, विधिलिखित किंवा घडणारी घटना यामध्ये तुम्हाला काही भूमिका करायची आहे तर तेही इच्छेला चालना देऊ शकते, पण तुम्हाला तुमच्या कृतीमागच्या कारणांची जाणीव नसते. असं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला होतं की काही वेळेला आपण काही गोष्टी अशा उगीच करतो, आपल्याला सुद्धा कळत नाही. आपल्याला कुणी जर विचारलं, अरे बाबा तू हे का करतोय, तर आपल्याला नाही सांगता येत. परंतु कालांतराने असं सिद्ध होतं की एखादी गोष्ट घडण्यासाठीच आपल्यामध्ये परमेश्वराने ती इच्छा त्यावेळेला निर्माण केली आणि म्हणून आपण ते केलं आणि म्हणून किती बरं झालं, असा आपला अनुभव असतो का नाही? प्रत्येकाने या गोष्टीचा कुठं ना कुठं अनुभव घेतलेला आहे. एक उदाहरण सांगतायत गुरुदेव की क्युबेक मधील एक सद्गृहस्थ कशासाठी करतोय हे माहीत नसताना देखील रस्ते तयार करणे आणि शेतात काम करणे हे 30 वर्ष करत होते. आणि त्या शेतात आपला मॉन्ट्रियल आश्रम झाला. आता बघा की त्या शेतात आपला मॉन्ट्रियल आश्रम होणे हे विधिलिखित होते. ती जी व्यक्ती काम करत होते 30 वर्ष त्या शेतामध्ये, जिथे पुढे आश्रम झाला, त्या व्यक्तीला हे कल्पना सुद्धा नव्हती 30 वर्ष की इथे आर्ट ऑफ लिव्हिंगचा आश्रम होईल, गुरुदेव श्री रविशंकरजींचा इथे आश्रम होईल, ही त्यांना कल्पना नव्हती. ते 30 वर्ष ते करत राहिले. तर असं विधिलिखित किंवा घडणाऱ्या घटनेमध्ये जर आपली काही जर भूमिका असेल तर आपल्यामध्ये आपोआप ते करण्याची इच्छा निर्माण होते, आपल्याला कारण माहीत नसलं तरी. हा झाला 5वा प्रकार. याच्याशी संबंधित दुसरी एक ज्ञानपत्रिका गुरुदेवांनी आता सांगितलेली आहे, दिनांक 20 मार्च 1996 रोजी. काय म्हणतात की इच्छा आपणहून उत्पन्न होतात ना, हे की नाही? इच्छा आपणहून उत्पन्न होतात. त्या येण्यापूर्वी तुमची परवानगी घेतात का?
हॅलो हॅलो मैं आ रहा हूं, आय एम कमिंग, अशी इच्छा म्हणते का एखादी? नाही म्हणत ना. जेव्हा त्या येतात तेव्हा तुम्ही त्यांची काय करतात? इच्छा मनामध्ये येते त्यावेळेला आपण काय करतो? आणि तुम्हाला कुठलीही इच्छा असू नये असे वाटत असेल तर तीच एक आणखी इच्छा होईल, है की नाही? आता तुमच्यासाठी एक सूचक गोष्ट आहे. गुरुदेव म्हणतात की आता एक हिंट आहे तुमच्यासाठी, हिंट की तुम्हाला जर चित्रपट पाहायला जायचे असेल तर तिकीट विकत घ्यावे लागते आणि हे तिकीट दरवाजावर द्यावे लागते. तुम्ही तिकीट हातातच धरून बसलात तर आत कसे जाल? तिकीट घेतल्यानंतर त्या डोअर कीपर जवळ तिकीट दिल्यानंतर तो आतमध्ये सोडेल आपल्याला, आणि आतमध्ये सोडल्यानंतर तर आपल्याला आतमध्ये जाऊन सिनेमा बघता येऊ शकतो, हो का नाही? तिकीट त्या डोअर कीपरला द्यावं लागतं तर आपल्याला सिनेमा बघायला मिळतो. किंवा दुसरं उदाहरण काय म्हणतात की तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश हवा आहे एखाद्या, तर तिथे तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागतो, ऍप्लिकेशन द्यावं लागतं आणि तो त्यांना सादर करावा लागतो. तुम्ही जर अर्ज हातातच धरून ठेवला तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते का? प्रवेश मिळू शकतो का? नाही ना. तो अर्ज तिथं तुम्हाला सादर करावा लागतो, द्यावा लागतो, त्यानंतरच तुम्हाला ते ऍडमिशन मिळण्याची शक्यता असते. तर आयुष्याच्या वाटचालीत तुम्ही इच्छा धरून ठेवू नका, समर्पित करत जा. जसजसे तुम्ही त्यांना समर्पित करत जाल तसतशा तुमच्या इच्छा कमी कमी होत जातील. अतिशय सुंदर सांगितलंय गुरुदेव. काय म्हणतात की इच्छा धरून ठेवू नका, त्या समर्पित करीत जा. समर्पित करत जा म्हणजे कोणाला समर्पित करत जा? गुरुदेव नेहमी सांगतात की ऑफर युअर विशेष टू द डिवाइन. त्या दैवी शक्तीला, जी एक सर्वोच्च शक्ती आहे, त्या सर्वोच्च शक्तीला तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा अर्पण करून टाकत जा आणि तुम्ही मुक्त होऊन जा. याचा अर्थ काय झाला दुसरा? की मनामध्ये नुसती इच्छा ठेवून धरून बाळगून तुम्ही फिरू नका. त्या सतत डोक्यामध्ये ती इच्छा राहिल्यावर तुम्ही कुठलं काम नाही करू शकणार. ती इच्छा तुम्ही समर्पित करा. त्या परमेश्वराला सांगा की माझ्या मनामध्ये अशी अशी इच्छा आहे, ती पूर्ण होऊ दे. ऑफर इट टू द डिवाइन अँड यू बिकम फ्री. याचा अर्थ हा नाहीये की त्या इच्छेसाठी तुम्ही काही काम नाही करायचं, असं म्हणणं नाहीये गुरुदेवांचं. तुम्ही ती इच्छा व्यक्त करा, समर्पित करा आणि त्याच्यासाठी जी आवश्यक ऍक्शन आहे, जी कृती आहे, जे प्रयत्न आहेत ते तुम्ही करायला लागा. मग जसजसं आपण ही ऑफरिंगची, समर्पित करण्याची आपण सवय लावून घेऊ तसतशा आपल्या इच्छा पूर्ण होत जातात. आपला हा अनुभव आहे बघा. जेव्हा आपण असं काय म्हणतो, चला आता मी तर माझं जेवढे शक्य होते तेवढे प्रयत्न केले, आता हे काम होऊ नये तर होईल परमेश्वराची इच्छा, आणि नंतर मग काही काळानंतर ते काम पूर्ण झालेलं आपल्याला अनुभवात येतं. आपण काय म्हणतो, वा किती मस्त झालं, असं होतं की नाही आपल्या आयुष्यामध्ये. मग तुम्ही आठवा की ज्या वेळेला तुम्ही म्हणता ना आता ते परमेश्वराची इच्छा, हे काम होऊ नये तर मी माझे प्रयत्न केले, ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता त्यावेळेला तुम्ही ती इच्छा समर्पित करून टाकत असता. आणि ज्या क्षणाला तुम्ही समर्पित करता त्यावेळेला तुम्हाला एक मनामध्ये शांत असा अनुभव मिळतो, शांतीचा अनुभव मिळतो. येस सर नो. आणि कदाचित त्या शांतीच्या अनुभवामुळं, एक पीसफुल माइंडमुळं आपली ती इच्छा पूर्ण होत असते. मग जसजशा या इच्छा आपल्या पूर्ण होत जातात, समर्पित केल्याने जसजशा इच्छा पूर्ण होत जातात तसतसे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या इच्छा या कमी कमी होत जातात. म्हणून गुरुदेव पुढे खूप सुंदर सांगतात की जे इच्छा करत राहतात आणि तरीही त्यांच्या इच्छा पुऱ्या होत नाहीत ते कमनशिबी असतात. ज्यांच्या इच्छा बऱ्याच काळानंतर पूर्ण होतात ते थोडेसे भाग्यवान असतात. चलो कुछ नाही तर नाही, 10 इच्छा ठेवल्या मनामध्ये तर एक इच्छा पूर्ण होते, कोई बात नाही, इट्स ओके. थोडेसे भाग्यवान असतात. आणि इच्छा निर्माण झाल्याबरोबरच ज्यांची इच्छा पूर्ण होते ते अत्यंत भाग्यशाली असतात. इच्छा व्यक्त केली की लगेच पूर्ण. आणि ज्यांच्याकडे मुळीच इच्छा नसतात, कारण की त्या निर्माण होण्यापूर्वीच पूर्ण होतात, ते लोक अत्यंत सौभाग्यशाली असतात. बघा काही काही लोक अशा असतात, आपण पाहतो की त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की यार याला काही इच्छा आहे का नाही, काही कामना आहे का नाही, कधीच काही व्यक्त करत नसतात. एकदम शांत मस्त वाटतात एकदम. आणि कुठलं असं एन्झायटी नसते, फ्युरिशनेस नसतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. एकदम शांत माणसं असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं असतं तरी सुद्धा. अशी माणसं आपल्या आजूबाजूला आहे, बघतात का नाही आपण? येस सर नो. तर
अशा या व्यक्ती ज्या आहेत त्या अत्यंत सौभाग्यशाली असतात की त्यांच्या मनामधल्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. उदाहरणार्थ त्यांना तहान लागलेली असते तर दुसऱ्या क्षणाला कोणीतरी त्यांना पाणी ऑफर करतात. याला म्हणायचं इच्छा मनामध्ये निर्माण होण्यापूर्वीच त्या पूर्ण होणे. हे ज्या लोकांच्या बाबतीत घडतं ती लोक अत्यंत सौभाग्यशाली असतात. सुंदर आहे ना? येस. तर गुरुदेवांनी जी हिंट दिली ना ती परत एकदा मी रिपीट करतो. काय की सिनेमाचं तिकीट काढल्यानंतर ते सिनेमाचं तिकीट डोअर कीपरला द्यावं लागतं, त्याच्यानंतरच आपल्याला सिनेमा बघायला मिळतो. म्हणजे काय? ऑफर युअर विशेष, तुमच्या इच्छा त्या परमेश्वराजवळ समर्पित करा आणि मुक्त व्हा. सुंदर. जय गुरुदेव.